बनावट प्रमाणपत्रामुळे विद्यार्थिनीचे एमपीएससीचे स्वप्न भंगलं, दोषींवरती कारवाईची मागणी। कोल्हापुरातून एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी बातमी समोर आली आहे। एका नामांकित कम्प्युटर इन्स्टिट्यूटनं केलेल्या फसवणुकीमुळे एका गरीब आणि होतकरू विद्यार्थिनीला आपली एमपीएससीची मुख्य परीक्षा देता आलेली नाहीये। संविधान सन्मान युवा प्रतिष्ठाननं या गंभीर प्रकरणाला वाचा फोडली असून थेट पोलीस उपअधीक्षकांकडे धाव घेतली आहे। सविस्तर माहिती अशी की सायली सतीश माने या विद्यार्थिनीने कोल्हापूर येथील एका संगणक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला होता। परीक्षा, हॉल तिकीट आणि प्रमाणपत्राबाबत संस्थेनं तिला वेळोवेळी खोटी आश्वासनं दिली। मात्र अखेर तिला व्हॉट्सअपवरती एक प्रमाणपत्र पाठवण्यात आलं। जेव्हा या प्रमाणपत्राची तपासणी करण्यात आली तेव्हा ते थेट महाराष्ट्र शासनाच्या नावाचं बनावट असल्याचं समोर आलं। या एका बनावट प्रमाणपत्रामुळे सायलीचं केवळ आर्थिक नुकसानच झालं नाही, तर आवश्यक डॉक्युमेंट उपलब्ध नसल्यानं तिला एमपीएससी गट क मुख्य परीक्षेचा अर्ज भरता आला नाहीये। यामुळे तिचे मोठे शैक्षणिक आणि करिअरचं नुकसान झालंय। या गंभीर फसवणुकीनंतर संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान कोल्हापूरच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय। पीडित विद्यार्थिनी अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्यानं या प्रकरणात जातीय भेदभावाचा अँगल आहे का याचीही तपासणी करून अॅट्रॉसिटी कायदा अंतर्गत योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। सध्या जी गट क 2025 ची जी मुख्य परीक्षा होती त्यामध्ये कर सहाय्यक, क्लर्क वगैरे साठी मी पात्र होते, पण कर सहाय्यक साठी जी अट होती की 40 शब्द प्रति मिनिट इंग्लिश हे गरजेचंच आहे, पण ते बनावट सर्टिफिकेट मिळाल्यामुळे मी आता त्या पदासाठी पात्र ठरू शकत नाही। आणि एवढं म्हणजे करून सुद्धा मला त्याची एक्झाम देता येत नाहीये चुकीमुळे। नेमकं कधी ऍडमिशन घेतलं होतं, किती विद्यार्थी होते आणि फसवणूक झालेली कधी कळाली? जानेवारी 2026 ला ती एक्झाम होती, पण नंतर जेव्हा हॉल तिकीटचे सगळ्यांचे हॉल तिकीट मिळायला लागले, मी सरांना विचारलं की सर माझं पण हॉल तिकीट द्या। तेव्हा सरांनी मला सांगितलं की तुझ्या हॉल तिकीट म्हणजे फॉर्म मध्ये काही थोडीफार चूक झाली आहे आणि ती आमच्या लेवलने आम्ही मॅनेज करतो, त्यामुळे त्यांनी मला हॉल तिकीट दिलं नाही आणि एक्झामला पण जाऊ दिलं नाही। मग त्यांना मी विचारलं होतं की तिथं म्हणजे स्वतः मी तिथं लागते, उपस्थित राहायला लागते आणि असं कसं, तेव्हा त्यांनी सांगितलेलं आमच्या लेवलला सगळं करतो आणि त्यांनी मला हॉल तिकीट वगैरे काहीच दिलं नाही। आणि जो रिझल्ट दिलाय त्यांनी मला त्याची पीडीएफ फक्त दिले, त्यांनी जे मूळ ओरिजिनल आहे ते दिलेलंच नाहीये। मग पीडीएफ ची झेरॉक्स आहे ही, आणि यामध्ये त्यांनी म्हणजे आधी मी जिथे केलं होतं त्याच इन्स्टिट्यूट, आधी जिथे केलं होतं त्याचंच सगळं इन्स्टिट्यूटचं नाव वगैरे आहे, बारकोड तोच आहे आणि इथं स्कॅन केल्यावर माझ्या डिटेल्स काही येत नाहीयेत, तिथं फक्त पीडीएफ येते। आणि त्यांनी फक्त इथे एडिट केले, जानेवारी 2026 टाकले आणि इथं डेट त्यांनी फक्त आत्ताची टाकली, असं त्यांनी केले यामध्ये एडिट। सर्टिफिकेट घेऊन थेट पैसे भरून सर्टिफिकेट थेट दिलं जातं असा पण एक आरोप आहे संस्थेवर। तशी पण आहेत, म्हणजे बऱ्याचशा ह्याच्यामध्ये काय होतंय की जेव्हा एक्झाम द्यायला जातोय तेव्हा डमी बसवून पण करणारे बरेच जण आहेत, म्हणजे त्यांची लाईन पूर्ण वेगळी असते आणि जे खरोखर प्रामाणिकपणे करतात त्यांची लाईन वेगळी असते आणि त्यांचं फक्त हॉल तिकीट आणि आधार कार्ड घेतलं जातं आणि ते निवांत असतात। म्हणजे एक दिवस जरी ते क्लासला नाही गेले तरी सुद्धा ते पास होतात आणि आम्ही इतके दिवस करून म्हणजे मेहनत करून सुद्धा आम्हाला हे असलं काहीतरी मिळते। मग यावर काही ते योग्य कारवाई झाली पाहिजे। आणखी कोणाची फसवणूक झाली या प्रकरणात? पुढे तरी कोण आलेलं नाहीये, पण 7-8 जणांचं असंच झालंय असं कळलंय मला तरी। आणि तिथं क्लासमध्ये पण बरेच जण म्हणजे सरांकडे सर्टिफिकेट मागत होते, तेव्हा पण सर म्हणजे अशीच उत्तर देत होते, त्यांना पण सर्टिफिकेट दिलंच नव्हतं अजूनपर्यंत। आणि मला पण अजून ओरिजिनल सर्टिफिकेट हातात मिळालेलं नाहीये, फक्त पीडीएफच दिली, ती पण बनावट आहे। जर या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ आणि कठोर पावले उचलली नाहीत तर विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संघटनांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे, सचिव पंकज आठवले आणि उपाध्यक्ष शिवराम बुद्ध्याळकर यांनी दिलाय। शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या अशा प्रवृत्तींवरती कठोर कारवाई होणार का आणि सायलीसारख्या अनेक फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल।